तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। लोणार तालुक्यातील वढव येथे एका भीषण आगीच्या घटनेत 7 कुटुंबे बेघर झाली असून त्यापैकी 2 कुटुंबांचे सर्वस्व खाक झाल्याने ती गेल्या 9 दिवसांपासून रखरखत्या उन्हात उघड्यावर असून अन्न वस्त्र निवारा या मूलभूत सुविधेपासून अद्यापही वंचित आहे, अशी माहिती पीडित कुटुंबातील मंदा सोसे यांनी आमचे प्रतिनिधी भूषण शेटे यांना देताच ही गंभीर बाब MCN न्यूजचे प्रतिनिधी यांनी लोणार तहसीलदारांच्या निदर्शनास आणून देताच प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली। बातमी प्रसिद्ध होण्यापूर्वीच प्रशासनाने वेगवान हालचाली करत पीडितांना अन्न आणि निवारा उपलब्ध करून दिल्याने MCN न्यूजच्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे। 9 दिवस उलटूनही अन्न, वस्त्र आणि निवारा यांसारख्या मूलभूत सुविधा प्रशासनाकडून मिळाल्या नसल्याने लहान मुले, महिला आणि विशेषतः एका गरोदर मातेची मोठी हेळसांड होत होती। या हृदयद्रावक परिस्थितीची माहिती वढव येथील पीडित महिला मंदा सोसे यांनी आमचे प्रतिनिधी यांना दिली। उघड्यावर आमचा जीव धोक्यात असताना प्रशासन आमची सुरक्षा घेणार का, असाही अर्थ सवाल त्यांनी उपस्थित केला। या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत प्रतिनिधी भूषण शेटे यांनी तहसीलदार लोणार यांच्याशी थेट संपर्क 7 मे रोजी दुपारी साधला। 9 दिवस उलटूनही पीडितांना मूलभूत सुविधा का मिळाल्या नाहीत, असा थेट प्रश्न विचारत प्रतिक्रिया मागताच तहसीलदारांनी आजच मदत पुरवतो असे आश्वासन दिले। त्याच दिवशी तहसीलदारांच्या आदेशान्वये तलाठी व मंडळाधिकाऱ्यांनी तातडीने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन रेशन दुकानदाराला धान्य देण्याचे आदेश दिले आणि उघड्यावर असलेल्या कुटुंबांना शासकीय अंगणवाडी तात्पुरता निवारा मिळवून दिले असल्याची माहिती मिळाली आहे। प्रशासनाने गहू, तांदूळ दिले असले तरी तेल, साखर, डाळी आणि किराणा साहित्य अभावी पीडितांचे हाल सुरूच आहेत। आगीत सर्वस्व खाक झाल्याने या कुटुंबाकडे कपडे, भांडी आणि संसारासाठी लागणारे आवश्यक साहित्य सुद्धा उरलेले नाही। विशेष म्हणजे सानुग्रह अनुदानासाठी निधीच उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे। आता तहसीलदार आणि आमदारांनी युद्ध पातळीवर पाठपुरावा करून या कुटुंबांना तातडीने पूर्ण नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी MCN न्यूजच्या पाठपुराव्यानंतर जोर धरत आहे। या संपूर्ण प्रकरणावर मेहकर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की मी दुर्घटनेच्या रात्री स्वतः घटनास्थळी हजर होतो आणि पीडितांना मदत मिळवून देण्यासाठी माझा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे। मात्र येथे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो की आमदार महोदय स्वतः पहिल्या दिवसापासून या घटनेवर लक्ष ठेवून असतानाही पीडित कुटुंबांना अन्न आणि निवारा मिळण्यासाठी 9 दिवसांचा प्रदीर्घ कालावधी का लागला। रखरखत्या उन्हात गरोदर मातेसह ही कुटुंबे मदतीची वाट पाहत असताना प्रशासकीय स्तरावरील पाठपुराव्याला यश येण्यास इतकी प्रतीक्षा का करावी लागली। विशेष म्हणजे जो प्रश्न गेल्या 9 दिवसांपासून अनुत्तरित होता तो प्रश्न MCN न्यूजने प्रशासनासमोर मांडल्यानंतर अवघ्या काही तासातच सुटला आणि पीडितांना मदत मिळाली। यामुळे प्रशासकीय यंत्रणा लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला गांभीर्याने घेत नाही का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। केवळ कटिबद्ध आहे। या आश्वासनापेक्षा पीडितांना प्रत्यक्ष मदतीची गरज आहे। त्यामुळे आता केवळ आश्वासने न देता शासनाकडून मिळणारे सानुग्रह अनुदान आणि पूर्ण नुकसान भरपाई प्रत्यक्षात मिळवून देण्यासाठी आमदार महोदय अधिक गतिमान पावले उचलणार का, याकडे आता पीडित कुटुंबांच्या नजरा लागल्या आहेत। MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेटे, लोणार। नमस्कार, मी मंदा तुकाजी सोसे, राहणार वडव, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा। हे आमचे सगळे घर झाले तर 2 घराचं मरणाचं नुकसान झालं ना। आमच्या घरात भांडण नाही, कुंडण नाही, काहीच राहिलं नाही, सगळं जळून खाक झालेलं आहे। मग आम्ही काय करायचं सांगा बरं तुम्ही आता। त्या दिवशी आता 8-12 दिवस झाले, आमचे 8-10 दिवस झाले तर आमचे घरं जळालं। मग त्या दिवशी आम्ही पत्रकाराला फोन लावला तिकडं, तर पत्रकारांनी समोरच्याला फोन लावले आणि समोरच्यांनी तहसील काय म्हणतात ते पांडेगाव वगैरे आले आमच्या घरी। त्यांनी आम्हाला धान्य दिलं, 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ दिले। मग तुम्ही सांगा, आम्ही 10 किलो गव्हात 10 किलो तांदूळ देऊन तुमचं भागलं का? तुम्ही तात्पुरती मदत केली आम्हाला, पण त्याच्या चटणी, तेल, मीठ, हळद काहीच लागत नाही का बाकीचं? बरं भांडे तुम्ही धान्य पण दिलं, बरोबर आहे। भांडे कुंडे काही आम्ही करून कशात खायचं? भांडं राहिलं नाही पाणी प्यायला, का ताट राहिलं नाही खायला, आम्ही करायचं कुठं, खायचं कुठं? हा, तात्पुरतं तुम्ही आम्हाला धान्य दिलं मान्य आहे, पण आमची राहण्याची पण तुम्ही सोय तात्पुरती सोय केली अंगणवाडीत। पण अंगणवाडीत तुझी शाळा चालू झाल्यावर मग आम्ही कुठं राहायचं? हा, तुम्ही तात्पुरता विचार केला आमचा, पण असं करा ना तुम्ही की कायम स्वरूपी बाबा आमचे पण घरं झाले पाहिजे, उभे आमची झालेली नुकसान ती भरपाई झाली पाहिजे, हे करून द्या तुम्ही। फक्त एवढं आमदार येतो, खासदार येतात, तलाठी येतात, कोणी येते, पाव जाते, मग आम्ही असंच मारायचं का उन्हातानाचं? मग त्या दिवशी आधी जळून मेलेलं परवडत होतं ना, आम्ही इकडे खायलाच नाही, आम्हाला अन्न पाण्यात नाही, उपाशी मरून इथं। हा, उपयोग काय झाला तुमचा? आम्हाला 10-10 किलो आताचं तात्पुरतं भागवलं तुम्ही। पुढचा विचार करा ना तुम्ही। आता पावसाळा चालू झाला, लहान लहान लेकरं, मुलगी एक डिलिव्हरी लागली, डिलिव्हरी कुठं करायची, खायचं कुठं? हा, फक्त आमची एवढीच विनंती, मेहरबानी कृपया करून सांगते तुम्हाला की फक्त आमची राहण्याची सोय, आमच्या
घराची घर आमचं जळाले त्याची फक्त आम्हाला नुकसान भरपाई करून द्या आणि आमची मदत एवढी करा.